जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनातून तसेच आमदार माननीय डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या पाणी साठवणुकीसाठी नवीन टाकीच्या पायाभरणीचा कार्यक्रम जुना चंदूर रोड दुर्गामाता मंदिर इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे व आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। इचलकरंजी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाणी पुरवठ्याशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत होता। या समस्येची दखल घेऊन स्थानिकांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याचे धाडस दोनही जनप्रतिनिधींनी दाखवलं। परिणामी या नवीन पाणी टाकीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आज त्याची पायाभरणी होतीये। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना नियमित पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे। कार्यक्रमात स्थानिक मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले। यावेळी बोलताना उपस्थितांनी प्रकाश अण्णा आवाडे व आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या विकासाभिमुख कार्याचं कौतुक केलं। लोकहिताच्या दृष्टीने सातत्याने निधी उपलब्ध करून देऊन इचलकरंजीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत असं मत व्यक्त करण्यात आलं। ही नवीन पाणी टाकी उभारल्यानंतर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक मोठी समस्या दूर होणार आहे। त्यामुळे इचलकरंजी परिसराच्या विकासाला चालना मिळून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला। सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।